नारायण 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 नाम तुझे अति पावन नाम तुझे अति पावन नारायण 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 नाम तुझे अति पावन नाम तुझे अति पावन कमलापति कमल नयन कमलापति कमल नयन भयहारण भवहारण भयहारण भवहारण नारायण 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 नाम तुझे अति पावन नाम तुझे अति पावन धरणी तूच गगन तू धरणी तूच गगन तू धरणी तूच गगन तूच आप तेज पवन तूच आप तेज पवन तू धरणी तूच गगन तू धरणी तूच गगन तूच आप तेज पावन तूच आप तेज पावन तूच आप तेज पावन आप तेज पावन तू स्थिती नय रजनी दिन तू स्थिती नय रजनी दिन तूच कार्य तू कारण नारायण 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 नारायण
ಚಂದ್ರಿಕಾ ಇದಳು ಚಂದ್ರಿಕಾ चंद्रिका जनो देविया स्नेह कमलायणे चंद्रिका जनो चंद्रिका जनो देविया स्नेह कमलायणे कुमुद पांधव श्यामला कुमुदवान
जनाली उलटे न पविता थोपे धरे चंद्रिका शोभित वेगे दश दिशा शोभित वेगे दश दिशा शोभित वेगे दश दिशा भुवन सकल रे भुवन सकल रे आता
दादा कसं सांगत असत आम्हाला शिकवताना, रुक्मिणीशी तो बोलतोय, प्रेयसीशी बोलतोय, तर लाडी बोलत आहे ना, काय करतोय असं नाही चालत. प्रेयसी रागवली असेल तर तिच्याशी कसं बोललं पाहिजे हे दादानी गाण्यात आम्हाला शिकवलं. त्या मैत्रिणीचा शेवट आपण आता भैरवीनी करतो आहोत. संत चोखा मेळा आपल्याला माहिती आहे, चोखा मेळा हे दलित समाजाचे संत, त्यांची पत्नी निर्मळा, बहीण निर्मळा, पत्नी सोयरा, मुलगा कर्ममेळा आणि मेहुणे पंकाभान हे पाचही जण संत पदाला पोचले संत नामदेवांच्या मुळे. चोखोबांचा हा जो अभंग आहे हा एकेकाळी अत्यंत लोकप्रिय झाला आहे आणि ग्रामीण भागातल्या जनतेला अत्यंत आवडणार आहे. कारण पंढरी आणि विठ्ठल हे प्रत्येकाच्या अंतःकरणाचं दैवत आहे. असा हा चोखोबांचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल गजरी अवधी रुमरुमरी पंढरी. त्यांनी आपण कार्यक्रमाची समाप्ती करू.
आता मैफिलीचं उत्तर समाप्त होत आलेली आहे. सुद्धा अस्मिताची भूमिका आहे. अनेक संगीत नाटकामध्ये अस्मिता पंचाळकर या काम करतात. आमचं गेल्याच महिन्यात कार्तिकी एकादशीला आमचं कानोपात्र नाटक दूरदर्शनने दाखवलं. त्यात मी चोखामेळा आणि ती कानोपात्र होती. सुंदर गाणं आहे, अतिशय उत्तम गाणं आहे. तेव्हा अस्मिता चिंचाळकर विनंती करतो की फुलला म्हणजे वसंत बहार ही छोटा छोट्या चाल दिलेलं जे पद आहे त्यातून सांगायचं. क्षेत्री मला आज गायला मिळतंय आणि या दिग्गज लोकांच्या बरोबर मला व्यासपीठ शेअर करायला मिळतंय, यासारखं भाग्य काय. आणि आपल्यासारखे दर्दी की ज्यांनी खूप थोरा मोठ्यांची गाणी ऐकलेली आहे, संगीत ऐकले, त्यांच्या समोरही मला गायला मिळते, असं सौभाग्य आहे. प्रयत्न करते, चूक असेल की क्षमा. थोडा रिकॉर्ड द्या, इको काढा. हॅलो हॅलो, एको डाऊन झाला. हॅलो हॅलो, हॅलो हॅलो हॅलो, थोडा शार्पनेस कमी करा. हॅलो,
प्रतिदिनाच्या निमित्त स्वरराज छोटा गंधर्वांच्या चरणाशी संगीताची ही अंजली अर्पण करण्यासाठी आम्ही पुण्याहून आलेलो आहोत. बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे सगळे कलावंत माझ्या या ठिकाणी बसलेल्या सुलभा गोरे स्वरराज छोटा गंधर्व यांच्या कन्या. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. माझ्या उजव्या बाजूला आहे ज्यांना आपण आज स्वरराज छोटा गंधर्व गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करणार आहोत. त्या सुप्रसिद्ध गायिका, अभिनेत्री, अनेक संगीत नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या सभापती अस्मिता चिंचाळकर. त्यांच्या शेजारी आहेत ते सुप्रसिद्ध गायक, अभिनेते, स्वरराज छोटा गंधर्वांचे शिष्य आणि ज्यांनी अनेक संगीत नाटकांमधून नायकाच्या भूमिका केलेल्या आहेत, कीर्ती शिलेदार यांच्याबरोबर ते रवींद्र कुलकर्णी. तबल्यावर ज्याची बोटं फिरणार आहे तो आपल्या कोरेगाव तालुक्याचा सुपुत्र आहे. त्याचे आजोबा हे सुप्रसिद्ध भजन गायक होते. आमच्या लहानपणापासून आम्ही त्यांची भजनं गायली. त्यांचं नाव शंकरराव महागावकर कुलकर्णी. त्यांचे हे नातू केदार कुलकर्णी. पुणे आणि मुंबई त्यांनी जिंकलेली आहे आणि जिथं जातील त्या ठिकाणी ते रसिकांना जिंकतात अशी त्यांची बोटं आहे. माझ्या डाव्या हाताला जे वाद्य आहे त्याला ऑर्गन म्हणतात. छोटा गंधर्वाने आपल्या हयातभर या वाद्याचा नाटकामध्ये वापर केला. या ऑर्गनवरती साथीला सुप्रसिद्ध ऑर्गन वादक संजय गोपट्यांचे पट्ट शिष्य हिमांशू जोशी, IT इंजिनियर आहे, या ठिकाणी आलेले आहेत. आता जास्त वेळ न घेता आम्ही आमच्या संगीताच्या मैफिलीला आरंभ करतो आहोत. या मैफिलीचा आरंभ स्वरराज छोटा गंधर्वांच्या कन्या सुलभा सौदागर यांच्या गायनाने आपण करतो आहोत. आपल्याला माहिती आहे की छोटा गंधर्वांनी ज्याप्रमाणे संगीत नाटकं गाजवली त्याप्रमाणे छोटा गंधर्वांची अनेक भजनं अत्यंत प्रसिद्ध झाली. आजही रेडिओला दादांची भजनं लागली, छोटा गंधर्वांची भजनं लागली की आपले कान टवकारले होते, काय गातायत छोटा गंधर्व. असा नामदेवरायांचा एक अभंग आहे, बोलू ऐशी बोले जेडे बोले विठ्ठल डोले. नामदेवराव म्हणतात महाराज की माणसाने कसं बोललं पाहिजे, माणसं आजकाल कशी बोलतात आणि कसं बोललं पाहिजे, तर ते शब्द ऐकल्यानंतर प्रत्यक्ष पंढरीचा पांडुरंग सुद्धा आनंदाने डुलला पाहिजे. अशा तऱ्हेचे शब्द असले पाहिजे अशी नामदेवरायांची अपेक्षा आहे. बोलू ऐशी बोले जेणे बोले विठ्ठल डोले गातायत सुलभा सौदागर. एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की मी जे काय गाते ना ते गाण्यांचं ऐकून मला हे कोणीही गाणं शिकवलेलं नाही आहे आणि हा अभंग मी प्रथमच गाणार आहे आपल्याकडून. बोलू ऐसे बोले बोले बोलू ऐसे बोले बोले बोलू ऐसे बोले बोले बोलू ऐसे बोले
दिन सोहळ्याची आपण गेली 2 वर्ष आतुरतेने वाट बघतोय, पण हा कोरोना काही आपली वाट सोडायला काही तयार नाही. आज सुद्धा कालपासून परत एकदा निर्देश दिलेत आणि एवढेच सभासद पाहिजेत, एवढेच मेंबर पाहिजेत, एवढंच पाहिजे हे सुरू झालेलं आहे. आणि आपण सगळ्यांना माहितीच आहे की हे निर्देश पाळणं हे सामान्य नागरिकांना कंपल्सरी केलं जातं आणि ते आपण पाळणं आवश्यक असतं, कारण ते आपल्या प्रकृतीच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे. मी सर्वांना विनंती करेन की इथून पुढच्या काळामध्ये साधारण मेपर्यंत आपल्याला हे निर्देश शासनाचे पाळावे लागणार आहेत. तरीसुद्धा आज कार्यक्रम 31 डिसेंबर हा स्मृतिदिन सोहळ्याचा संध्याकाळी 12 नंतर आपल्याला हे निर्देश लागू होत असल्यामुळं आपण तो कार्यक्रम घेतलेला आहे. मी प्रथमतः शासनाचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला परवानगी दिली आणि आपण हा कार्यक्रम इथं करू शकलेलो आहोत. हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला आज जे प्रमुख अतिथी लाभलेले आहेत हे श्री मदन गोसावी हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत, अध्यक्ष आहेत. त्यांचे प्रमुख आणि मुख्य गोष्ट सांगायची झाली तर हे अध्यक्ष आहेत विश्वात्मक साहित्य संमेलन कोल्हापूर याचे. त्यांची निवड ही सप्टेंबर महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरच्या साहित्यांमधून 4 साहित्यिकांमधून त्यांची निवड झालेली आहे. साहेब जे आहेत हे ॲक्च्युली व्यवसायानं वकील आहेत, परंतु त्यांनी व्यवसायामधून वकिली करताना जज झालेले आहेत आणि CBI जज म्हणून हे कार्यरत होते. नंतर आता सध्या गुजरातमध्ये कंपनी लवादाचे ते प्रमुख आहेत. साहेबांच्याबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर ते वारकरी कीर्तन अतिशय सुंदर असं करतात आणि आपल्या पठडीमध्ये ते व्यवस्थित बसतात. त्यांची पूर्ण वाय सिक्युरिटी त्यांनी झुगारून देऊन आपल्यामध्ये इथं येऊन ते बसलेले आहेत, मिक्स झालेले आहेत. आणि मला त्यांनी हक्कानं सांगितलं की मला ते यूट्यूबवर सगळे गाणी आणि हे सगळं पाठव. आणि असे हे साहेब आपल्याला आज लाभलेले आहेत. सातारा जिल्ह्याचे हे सुपुत्र आहेत आणि आपल्याला आज ते प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. आपण आज त्यांचा छोटा गंधर्व प्रतिष्ठानच्या वतीनं आणि इतर सर्व आपले जे सहकारी आहेत त्या सगळ्यांच्या वतीनं आपण त्यांचा विश्वात्मक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले म्हणून एक छोटासा आपल्या परीनं आपण सत्कार त्यांचा घेणार आहोत आणि त्यांना विनंती पण करणार आहोत की त्यांनी त्यांचं 4 शब्द आपल्याला सांगावे. त्यानंतर आपल्या आजच्या पुरस्काराच्या ज्या मानकरी आहेत अस्मिता चिंचाळकर मॅडम, एक वेळ गाण्यामध्ये असं ऐकता मला वाटलं की आता प्रत्यक्ष पांडुरंग इथून उभा राहतोय का काय, असं एक वेळ मला वाटलं की इतका त्यांचा आवाज खुल्ला होता की थांबूच नाही असं वाटलं आणि इतकी आर्त साथ त्यांनी परमेश्वराला घातली आणि खरोखर आज त्यांना जो काही गुणगौरव मिळालेला आहे त्याचं मला असं वाटतं की चीज झाले, त्याच्यामध्ये शंका नाही आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांना छोटा गंधर्व गुणगौरव पुरस्कार मिळालेला आहे आणि त्याबद्दल आणि अतिशय म्हणजे मौल्यवान असं त्यांनी गाणं गायलेलं आहे. मला खूप अभिमान पण त्यांचा वाटतो की इतका छोट्याशा गावामध्ये येऊन त्यांनी इतकं छान असं सादरीकरण केलेलं आहे. धन्यवाद मॅडम. त्याचबरोबर आजचे आपले जे बाकीचे गौरवाचे जे मानकरी आहेत त्याच्यामध्ये रामचंद्र पवार जे भजन गायक आहेत, साताऱ्याचे पाली येथील खंडोबाची पाली येथील आहेत आणि त्यांचं गायन आपण कित्येक वर्ष ऐकतोय आणि त्यांचा देखील आपण आज छोटा गंधर्व स्मृती गौरवानं त्यांना सन्मानित करणार आहोत. त्याचबरोबर किरण माने हे मृदंग वादक आहेत, ते आहेत बचेरी माळशिरसचे, त्यांचाही आपण या ठिकाणी स्मृती गौरवानं सन्मान करणार आहोत. पांडुरंग सावंत उत्कृष्ट तबलावादक शिरगाव तालुका वाईचे आहेत आणि ह्यांचाही सन्मान आपण या स्मृती गौरवानं करणार आहोत. हरिभाऊ घागरे हार्मोनियम वादक आहेत आणि यांचा देखील आपण या निमित्तानं सन्मान करणार आहोत. अशा ह्या सर्व पुरस्कारार्थींचं गौरवाच्या मानकऱ्यांचं मी मनापासून मुजरा करून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी वेळ देऊन ह्या पुरस्कार सोहळ्याला ते उपस्थित राहिलेले आहेत. आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आमचे मित्र ॲडव्होकेट पुरुषोत्तम बारसावडे
हे आज थोडीफार कात्रे सरांची जागा घेण्याची शक्यता आहे. थोडीफार असं म्हणायचं कारण म्हणजे कात्रे सर आणि छोटा गंधर्व ह्यांचा ऋणानुबंध फार लहानपणापासूनचा होता. परंतु बारसवाडी वकील आणि छोटा गंधर्व म्हणजे खरं सांगायचं तर बारसवाडी वकील चट्टीत असताना गात होते छोटा गंधर्व, त्यामुळे त्यांच्या आठवणी देखील वेगळ्या प्रकारे ते मांडणार आहेत. मी त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या आठवणी सांगायच्या आहेत. कात्रे सरांचं आता मागच्या महिन्यामध्ये अंत झाला, परंतु त्यावेळेला त्यांनी अतिशय म्हणजे मला त्यांची एक आठवण सांगावीशी वाटते की त्यांच्या मिसेस म्हणजे सौ कात्रेबाई गेल्या त्यावेळेला 1-2 मिनटं फक्त घेतो, कारण त्यावेळेला मला राहत नाही. कारण कात्रे सरांनी आपला हा छोटा गंधर्व पुरस्कार सोहळा चालू केलेला आहे. MB भोसले त्याच्यामध्ये साथीदार आहेत, बापूसाहेब भोसले हे त्याच्यामध्ये सहभागी होत असत. त्या सगळ्या मंडळींनी हा पालखी सोहळा आपला चालू केलेला आहे छोटा गंधर्वांच्या सन्मानाचा. त्यातला एक आपला धडाडीचा कार्यकर्ता आज गेलेला आहे. मागच्या महिन्यामध्ये ज्या वेळेला बाईंचा म्हणजे त्यांच्या मंडळींचा दुसरा श्राद्धाचा दिवस होता त्यावेळेला त्यांनी मात्र मुलाला सांगितलं की मी आजपासून अन्नत्याग करणार आहे. 2 दिवस गेल्यानंतर ते म्हणाले मी आता पाणी देखील पिणार नाही आहे. आणि त्याच्यानंतर सर 7व्या दिवशी ते निवर्तले आहेत. सरांनी सांगितलं की मला आता पास, म्हणजे हे सरांचे थोडक्यामध्ये माझ्या भाषेतले हे शब्द आहेत की मी आता थांबतो, मला आता पुढं जायचं नाही आहे. आणि सरांनी थोडक्यामध्ये आपलं कार्य तिथं संपवलेलं आहे. मी त्यांना खूप आदरांजली व्यक्त करतो मनापासून. आणि त्याचबरोबर इतर आपले जे काही व्यक्ती निवर्तले आहेत त्याच्यामध्ये आपल्या अशोक साळुंखे यांच्या पत्नींचं तर ॲक्सिडेंटमध्ये इतकं दुःखद निधन झालं, तरी परंतु छोटा गंधर्वांच्या प्रेमापोटी आज अशोक साळुंखे या ठिकाणी कार्य करतायत. मला त्यांना त्रिवार मानाचा मुजरा की आपलं दुःख विसरून छोटा गंधर्वांसाठी परत एकदा काम करणारी अशी मंडळी जर का असतील तर आपण छोटा गंधर्वांचं कार्य आपण नक्की पुढं नेणार आहोत. आज आपल्या इथं महेश शिंदे साहेब येणार होते. महेश शिंदे साहेबांनी आपल्याला काही वर्षापूर्वी म्हणजे आमदार झाल्यानंतर त्यांनी एक आपल्याला शब्द दिला होता की मी छोटा गंधर्वांच्या नावानं एक सभागृह सुरू करेन. मला काही दिवसापूर्वी कोरोनाच्या काळामध्ये सकाळी सकाळी व्हॉट्सॲपद्वारे एक मेसेज आला आणि तो मी बघितला. म्हणजे शिंदे साहेबांचा मेसेज दिसतोय, मी आपला लगेच बघितला तर त्याच्यामध्ये नगरविकास खात्याच्या सेक्रेटरींची सही होती आणि त्याच्यामध्ये आपल्याला मेप्कोची जागा जी आहे ती आपल्याला छोटा गंधर्व नाट्यगृहासाठी त्याचबरोबर इतर काही गोष्टींसाठी त्यांनी दिलेली होती आणि त्यासाठी त्यांनी 9 कोटी रुपये मंजूर केलेले होते. आणि ही खरोखर आनंदाची आणि मला आश्चर्य देणारी बाब होती. त्यावेळेला काय होतं की हे पुढारी लोक सांगतात ते आपलं म्हणजे जसं वेळ जाईल तसं वेळ मारून नेण्याचं काम करतात, परंतु या व्यक्तीच्या बाबतीमध्ये मात्र तसं आढळून आलं नाही. त्यांनी प्रत्यक्षामध्ये तो GR मला पाठवला आणि त्याच्यानंतर मग मात्र मी त्यांना म्हणलं की येस यू कॅन डू इट. आता थोड्याशा अडचणी आहेत, नगरविकास खात्याच्या कडं ती जागा ट्रान्सफर व्हायला पाहिजे, पैसे तर येऊन पडलेले आहेत, पण ठीक आहे आपला संयम आपण 24-25 वर्ष बघितलेला आहे, अजून 1-2 वर्ष आपण संयम ठेवायला काही हरकत नाहीत. ते पैसे कुठेही जाणार नाहीत ह्याची ती आपण काळजी घेणार आहोत. आणि त्या नाट्यगृहाचं सगळं कार्य हे साखळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. ही देखील आनंदाची बाब आहे. महेश शिंदे साहेबांनी त्यांना रात्री फोन करून बोलवून घेतलं की कसं डिझाईन पाहिजे, काय पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगा. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी करून घेतल्यात आणि मला खरोखरच कौतुकाची गोष्ट वाटते. साहेब बिझी आहेत कदाचित, परंतु येतील ते आपल्याला यथावकाश आपल्या या मैफिलीमध्ये येऊन जॉईन होतील. मला त्यांचा खरोखर कौतुकाची गोष्ट आहे की अशी मंडळी, आणि ते सुद्धा दुसरी गोष्ट म्हणजे वारकरी संप्रदायाचे आहेत. म्हणजे अशी वारकरी संप्रदाय म्हणजे तरी काय आहे आणि छोटा गंधर्वांचा त्यांचा काय संबंध आहे. परंतु वैशिष्ट्याची गोष्ट अशी आहे की जे काही गाणं आहे ते वारकरी संप्रदायच पुढं नेऊ शकतो, दुसरा कुठलाही संप्रदाय हे गाणं पुढं नेऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची आहे. त्यामुळं मला खरोखर त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. आणि आता ह्या छोटा गंधर्व प्रतिष्ठानच्या कार्यामध्ये मला हक्कानं सांगू वाटतं की तुम्ही नीट जर का आपली पत्रिका बघितली तर बालगंधर्व रसिक मंडळ पुणे
त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषद कोरेगाव आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब सापळ प्रतिष्ठान एकसळ आणि त्याचबरोबर आपलं वारकरी मंडळ कोरेगाव यांनी देखील तेवढ्याच ताकदीनं सहभाग घेतलेला आहे. मला त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करावं असं वाटतं की हे सगळं कार्य ते पुढे नेत आहेत आणि आपण हे सगळं छोटा गंधर्वांचं जे कार्य आहे, आपले जे कान तृप्त करून घ्यायचं जे कार्य आहे, हे आपण पुढे नेऊया. मी आता जास्त प्रास्ताविक रांगवत नाही. मला इथं बापूसाहेब भोसलेंनी संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे मनापासून आभार मानतो. आणि इथं आपण हा जो काही छोटेखानी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला आपण भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दलही आपले आभार मानतो. त्याचबरोबर आज सकाळी जी आपण छोटा गंधर्वांच्या स्मृतीप्रित्यर्थ जी छोटीशी स्पर्धा घेतली, त्याच्यामधून कदाचित आपल्याला पुढील काही भावी काळामध्ये छोटा गंधर्व तयार व्हावे, अजून काही अस्मिता चिंचळकर तयार व्हाव्यात अशी आपली अपेक्षा आहे. म्हणून आज ह्या स्पर्धेमध्ये लिमिटेशन असल्यामुळं 30 मुलांनी भाग घेतला आणि त्या 30 मुलांमधल्या काही मुलांनी आज यामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. तरी सुद्धा आपण सगळ्या मुलांना सर्टिफिकेट आणि योग्य तो सन्मान त्यांचा करणार आहे. मी त्या सगळ्या पालकांचं आणि मुलांचं कौतुक करतो की त्यांनी या स्पर्धेमध्ये हिरिरीनं भाग घेतला. आणि त्याचबरोबर या ठिकाणी परीक्षक म्हणून माने मॅडम, त्याचबरोबर कोळी सर आणि आमचे जगदाळे सर हे देखील उपस्थित होते. या सर्वांचंही मी मनापासून आभार मानतो. सर्व आपण इथं उपस्थित सगळे बंधू आणि भगिनी, आमचे विठ्ठल स्वामी महाराज वडगावचे हे देखील इथं उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. जाणते अजाणतेपणी बाकीच्यांचे नामोल्लेख राहून गेले असतील त्या सर्वांचेही मनापासून मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. माळकर श्री मदनजी गोस्वामी यांचा आदर करत आहेत. त्याचप्रमाणे वारकरी महामंडळ युवा बाबूजींचं सर्वात छोटा गंधर्वांचं असलेलं प्रेम आणि त्या प्रेमामुळेच हा कार्यक्रम फुलला. कसलंही मानधन न देता हे कार्यालय ते आमच्यासाठी देत नाही, तो सर्वात छोटा गंधर्वांच्या प्रेमासाठी देतात. आणि यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष CR बर्गे यांचा आदर करण्यासाठी ॲडव्होकेट बारसुडे वकील यांना मी विनंती करत आहे की छोटा गंधर्वांच्या बद्दल मनोगत व्यक्त करावं. पण सर्वच वक्त्यांना विनंती आहे की वेळ होत चाललेला आहे, आपलं मनोगत थोडक्या वेळात आमदारांच्या बरोबर असणारे आणि जिल्हा नियोजन समिती असणारे, मी त्यांना भाचे या नावाने संबोधतो आणि ते मला मामा म्हणतात, तर यांचा आदर करण्यासाठी आमदारांच्या बरोबर सतत बरोबर असतात आणि सामाजिक काम त्यांच्या हातून होत आहे. खरोखरच आज धन्य झालो आम्ही की सर्व आमदार तिथं उपस्थित झाले. त्याचप्रमाणे
डबकाळ गाणं असलं की माणसं अगदी टाळ्याच करतात. त्याप्रमाणे तबल्यामध्ये मास्टर असणारे रोहित शिंदे हे कोपर्डे गावचे आहेत. कीर्तनही करतात आणि मृदंगही वाजवतात. माननीय सुरेशरावजी साखळकर यांना मी विनंती करतो की आज दर्शनाप्रमाणे स्वराज छोटा गंधर्व स्मृतिदिन या स्मृतिदिनासाठी उपस्थित असणारे नेहमीच पुण्यावरून कायम येतात आमचे सुरेशरावजी साखरवळकर यांनी हा कार्यक्रम घेतला आणि एक चांगल्या स्मृती या कोरेगावला देण्याचा प्रयत्न करतात. ते डॉक्टर माझे सहकारी मित्र डॉक्टर राजेंद्र गोसावी, आमचे बापूसाहेब भोसले, शोकराव साळुंखे, व्यासपीठावरती उपस्थित असणारे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माझे सहकारी मित्र राहुलदादा बर्गे, नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी अत्यंत सुंदर अशा पद्धतीनं स्वराज छोटा गंधर्वांच्या स्मृती जतन करून या ठिकाणी आपल्याला कथन केल्या. ते ॲडव्होकेट बारसोडे, माझे दुसरे सहकारी मित्र आमच्या वारकरी संप्रदायाचे युवाचे जिल्हाध्यक्ष मदनराव कदम, माझे अजून एक खूप चांगले सहकारी ज्यांनी डाऊचं आंदोलन गाजवलं, आता वारकरी संप्रदायामध्ये प्रखर वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत, ते आझाद महाराज गुजर, ज्यांचं या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून आपल्याकडं उपलब्ध झाले ते मदनजी गोसावी, सर्वच कोरेगावचे आमचे बाबूजी बर्गे आणि माझे मार्गदर्शक सुरेशराव कुलकर्णी आणि सर्वच मान्यवर. खरं तर ज्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो त्या अस्मिता चिंचाळकरजी, मी ज्या वेळेला पहिल्यांदा या व्यासपीठावरती आलो त्यावेळेला थोडंसं विषण्ण मनाने सुरेशरावजींनी या ठिकाणी सांगितलं, थोडंसं पुढाऱ्यांच्या बद्दल त्यांचं मत एवढं चांगलं वाटलं नव्हतं मला. तेव्हा मी आमदार नव्हतो. त्यांना वाटत होतं की इकडे कोरेगावला बहुतेक आता काय होणार नाही, थोडंसं अडचणी निर्माण होत आहेत. आणि त्यांच्याबरोबर कोणतरी प्रमुख वक्ते आले होते त्यावेळेला, ते पण थोडंसं सांगत होते, त्यांचा तो अनुभव होता. पण आम्ही निश्चित या ठिकाणी ठरवलं होतं, खरं तर कोरेगावकरांना अभिमान वाटेल एवढं प्रचंड उत्तुंग कार्य स्वराज छोटा गंधर्वांनी केलं. या महाराष्ट्र राज्यामध्ये नाही तर जगामध्येच त्यांनी त्यांचं नाव एक वेगळ्या संगीताच्या त्यांच्या कलेतून पुढं आणलं. अशा व्यक्तींचं या ठिकाणी स्मारक होणं आणि ते करणं या विभागाचा प्रमुख म्हणून हे माझं आद्य कर्तव्य आहे. यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील, यांच्याशी मीटिंग केली. त्यांना विस्तृत सांगितलं स्वराज छोटा गंधर्वांचं गाव हे कोरेगाव तालुक्यातलं भाडळे गाव आहे, त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आहे आणि त्यांचं आयुष्य सुरुवातीचं कोरेगावमध्ये गेलं. आपल्याला या ठिकाणी एक स्मृती भवन देण्याचा मी शब्द आमदारकीच्या आधी या सगळ्या आमच्या रसिक मंडळींना आणि वारकरी संप्रदायाला दिला आहे. ते मला करायचं हे ज्यावेळी सांगितलं त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी पाठबळ दिलं आणि विधिमंडळातून मी 9 कोटीचा निधी या ठिकाणी कष्टंतु मा कष्टंतु वाग्भय प्रतकार आणि उपनिषदातली ही प्रार्थना आहे. या प्रार्थनेची सुरुवात अशासाठी मी 2 गोष्टीचं बोलणार आहे. स्वराज छोटा गंधर्व यांचा स्मृती दिवस आहे. त्यानिमित्त चिंचाळकर ताईंना आपण ऋणगौरव पुरस्कार देतो आहे, तर काही कलाकारांना आपण स्मृतिगौरव पुरस्कार देतो आहे. कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे हे दिसतंच आहे आणि संयोजकांनी सांगितलं की भाषणाची वेळ सगळ्यांनी थोडी ठेवावी, कमी ठेवावी आणि त्याचा सगळ्यात कोणाला जास्त आनंद झाला असेल तो मला झाला. त्याचं कारण असं, त्याचं साधं कारण असं
ते आयुष्यभर 35 वर्ष न्यायाधीश म्हणून सेवा केली आणि त्यावेळी तुम्हाला माहिती आहे न्यायालयात वकील बोलत असतात आम्ही ऐकत असतो, घरी गेल्यावर बायका पोरं बोलत असतात आम्ही ऐकत असतो, समाज बोलत असतो आणि आम्ही ऐकत असतो. न्यायाधीशाला बोलण्याचं कमीच असतं, त्यामुळे मला तो आनंद जास्त झाला. असो, या पुरस्काराच्या ज्या खंचाळकर ताई आहेत त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्याबरोबर इतर कलाकारांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो. या महोत्सवाबद्दल फक्त 2 गोष्टी मी सांगणार आहे. सुदैवानं मी भारताच्या कंपनी लॉ प्राधिकरणाचा सध्या मध्य प्रदेश आणि गुजरात या पीठाचा प्रमुख म्हणून काम करतो. आपण जे हे कार्य आरंभलेलं आहे त्याबद्दल मी माझा खरीचा वाटा म्हणून एवढं सांगू शकतो की मी कॉर्पोरेट जज असल्यामुळं, कॉर्पोरेटशी माझा संबंध नेहमी असल्यामुळं या सगळ्या कंपन्यांच्यावर एक कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी फंड ठेवावा लागतो आणि आपल्या वर्षाला जो फायदा होईल, नफा होईल त्यातनं 2% अशा उपक्रमासाठी त्यांना द्यावे लागतात. असे खूप कॉर्पोरेट माझ्या परिचयाचे आहेत. आपण जेव्हा या संबंधात देणगीचं हे कराल किंवा प्रायोजकत्व सांगाल ते मी निश्चितपणे तुम्हाला या संबंधाची मदत करेन. दुसरी एक अशी महत्त्वाची आणि जमेची बाब अशी आहे, भारत सरकारशी माझा संबंध असल्यामुळं भारतात पश्चिम सांस्कृतिक केंद्र उदयपूरला आहे आणि ते असे सगळे कार्यक्रम रेकॉर्ड करतात आणि ते सगळे जगभर दाखवले जातात. वास्तविक हे यावेळी हा थोडा आमचा आणि डॉक्टर साहेबांचा कम्युनिकेशन गॅप पडल्यामुळं ते काही जुळून आलं नाही, पण पुढल्या वर्षी मात्र आपण निश्चितपणे या संबंधात त्या सगळ्या दिल्लीच्या टीमला इथं बोलवू आणि हा 2-3 तासाचा जो काही कार्यक्रम असेल किंवा आपण पुढं 3 दिवस जर सवाई छोटा गंधर्व महोत्सव आपण संगीत महोत्सव घेतला तर त्यात त्यांना सहभागी करून घेऊ की जेणेकरून हे जे आपलं काम आहे, छोटा गंधर्वांचं नाव एरवीच्या मर्यादित राहिलेलं आहे. कुठल्याही पॅरामीटर्समध्ये सवाई गंधर्व असोत, कुमार गंधर्व असोत यांच्यापेक्षा कमी नसलेला हा कलावंत पण दुर्लक्षित झालेला आणि आपलं तुमचं म्हणजे रसिकांचं आणि शिष्यांचं काम आहे की त्यांना त्यांची जागा मिळवून देणं आणि ते आपण निश्चितपणे हा प्रयत्न करू. याबाबत आणखीन एक असं आहे की अकोलकरांनी सांगितलं की 3 दिवसाचा जो महोत्सव, आता हे नाट्यगृह झाल्यावर ते आपल्याला आणखीन सोपं पडेल, पण नाट्यगृहाची वाट न पाहता हे जर आपण आधी कधी बसलो आणि या संबंधात जर आपण काही रूपरेखा ठरवली तर छोट्या प्रमाणात सुरू करू. पुढल्या वर्षीपासून शुभस्य शीघ्र कशाचीही वाट पाहता आपण सुरू करू. इंडसमून मीडिया नावाची आमची एक कंपनी जी YouTube चॅनेल चालवते, ते प्रायोजकत्व अगदी पुढल्या वर्षीपासून घ्यायला तयार आहे हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. या कार्यक्रमाचं प्रायोजकत्व घेतलं जाईल. हा डॉक्टर साहेब आहेत, आमदार साहेब आहेत आणि आमचे भारसोडेकर वकील आहेत, सर्वांनी गुणगौरव केलेला आहे. त्यात त्यांचं जीवन सांगितलं आहे, जीवन संघर्ष सांगितला आहे, गायन साधना सांगितली आहे. त्यामुळे मी याबाबत फार बोलणार नाही. माझा सत्कार केला कारण पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन कोल्हापूरला होतं. सौभाग्यवती मधुमती माने रेहमतपूर यांचाही आपण आदर करावा. यांचा आदर करण्यासाठी मी गोसावी साहेबांना विनंती करत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या गीतगायन स्पर्धेमध्ये उत्कृष्ट असं परीक्षण केल्याबद्दल संयोजकांच्या मार्फत सर्व शालेय विद्यार्थी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे काम ज्यांनी योगदान दिलेलं आहे आपल्या कलागुणांचं, त्या सर्व विद्यार्थ्यांचं. संवर्धन नाटक अत्यंत लोकप्रिय आहे. हे नाटक सुरुवातीला लोकप्रिय केलं तर नारायणराव राजवंशी बालगंधर्व आहे. बालगंधर्वांनी हे नाटक अत्यंत लोकप्रिय केलं. तो काळ फार सुरुवातीचा होता, 1910च्या अगोदरचा. अलीकडच्या काळात छोटा गंधर्व जेव्हा रंगभूमीवरती आले तेव्हा त्यांनी संवर्धन नाटक इतकं लोकप्रिय केलं की त्याचा लौकिक गगनाला जाऊन भिडला. त्यामध्ये कृष्णाची भूमिका छोटा गंधर्व करत असे आणि रागवलेली जी रुक्मिणी आहे, इतका वेळ झाला तरी हे अजून कसे आले नाही. नवऱ्याला सवय असते, बायको किती वाट बघत असते ती खुशाल हिंडत बसायचं,
वेळेत घरी यायचं नाही. तसं कृष्णाचं झालं होतं. खूप उशिरा कृष्ण परत आलेला आहे. रागवलेली रुक्मिणी तिचा रुसवा दूर करण्यासाठी कृष्ण हे गाणं म्हणतो. अगर नच सुंदरी सुंदरी ग नच सुंदरी करू कोपा मजबरी धरी अनुकंपा मजबरी धरी अनुकंपा मजबरी धरी अनुकंपा नच सुंदरी करू कोपा मजबरी धरी अनुकंपा मजबरी धरी अनुकंपा मजबरी धरी अनुकंपा रागाने तमतमुही रागाने अगरागाने तमतमुही रागाने तमतमुही रागाने तमतमुही पावत कशी कंपा नच सुंदरी कल्पोपा मजबरी धरी अनुकंपा नच सुंदरी कल्पोपा नच सुंदरी कल्पोपा नच सुंदरी नच सुंदरी नच सुंदरी कल्पोपा मजबरी धरी अनुकंपा रागाने तमतमुही रागाने रागाने तमतमुही अगरागाने तमतमुही रागाने तमतमुही रागाने 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 तमतमुही रागाने तमतमुही पावत कशी कंपा नच सुंदरी कल्पोपा मजबरी धरी अनुकंपा नारी बहु असती परिप्रीती तुझ पदती नारी नारी बहु असती परिप्रीती तुझ पदती जानसी हे तुझी मग काही अशी जानसी हे तुझी मग काही अशी कधी कोठे बसती तरी तव मोठी दिसते 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 कधी कोठे बसती तरी तव मोठी दिसते
दादा कसं सांगत असत आम्हाला शिकवताना, रुक्मिणीशी बोलतोय, प्रेयसीशी बोलतोय का लाडीत बोललं पाहिजे ना, काय बोलतोय असं नाही चालत. प्रेयसी रागवली असेल तर तिच्याशी कसं बोललं पाहिजे हे दादाने गाण्यात आम्हाला शिकवलं. या मैफलीचा शेवट आपण आता भैरवीनी करतो आहोत. संत चोखा मेळा. आपल्याला माहिती आहे चोखा मेळा हे दलित समाजातले संत, त्यांची पत्नी निर्मळा, बहीण निर्मळा, पत्नी सोयरा, मुलगा कर्ममेळा आणि मेहुणे बंका मानव हे पाचही जण संत पदाला पोचले संत नामदेवांच्या मुळे. चोखोबांचा हा जो अभंग आहे हा एकीकडे अत्यंत लोकप्रिय झाला आहे आणि ग्रामीण भागातल्या जनतेला अत्यंत आवडणार आहे. कारण पंढरी आणि विठ्ठल हे प्रत्येकाच्या अंतःकरणाचं दैवत आहे. असा हा चोखोबांचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल गजरी अवधी रुमरुमरी पंढरी. म्हणजे आपण कार्यक्रमाची समाप्ती करतो.
नामाचा गजर तो नामाचा गजर तो नामाचा गजर Ah